हालेलुया। तो उन पास्टरों को, उन सेवकों को सुनना देखना छोड़ दो जो कहते कि हम लोग मृत्यू मतलब जिंदा होके स्वर्ग जाके घूम के आए। प्रभूने मी तर काही वर्षापूर्वी ऐकलं होतं, एक पास्टर म्हणत होता मी स्वर्गात गेलो आणि देवाने मला दाखविलं, एक कपाट दाखविलं, त्या कपाटामध्ये कलेजी आहे, त्या कपाटात फेफडा आहे, त्या कपाटात किडनी आहे, त्या कपाटात डोळे आहे, त्या कपाटात हात पाय। कशासाठी? मी प्रभूला विचारलं म्हणे प्रभू ह्या कपाटात ह्या फ्रीज मध्ये एवढं का ठेवलंय? तर प्रभू म्हणला जे कोणी पृथ्वीवर आजारी असतं, ज्यांची किडनी खराब होते, ज्यांचा फेफडा खराब होतो, ज्यांचं अंक खराब होतं, आणि जेव्हा ते माझ्याकडे प्रार्थना करून मागतात मग मी त्यांना देतो। म्हणजे प्रभूला फ्रीज मध्ये ठेवावं लागतं हे सगळं। अरे अरे सांगणारा तरी शहाणा पास्टर असा। मी देवाच्या सेवकांना कधी असे वर्ड वापरत नाही, पण आज जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, चुकीचं आहे। प्रभूला फ्रीज ठेवावं लागणार? खराब होतात काय किडन्या बिडन्या? तो पास्टर म्हणा फ्रिज में प्रभु ने सब कुछ रखा है, पार्ट मनुष्य का। अरे हमको क्या करना है? घुटने पे आना, प्रभू को बोलना ए प्रभू माझी किडनी खराब झाली, मला किडनी दे। मग त्या फ्रीज मधून काढणार आणि मग स्वर्गदूत घेऊन येणार आणि तुम्हाला वाहणार। ज्याने शब्दाने, अवघ्या कशाने? अवघ्या काय केलं? सृष्टीची निर्मिती केली, त्याला फ्रीज मध्ये तुमचं पाठ ठेवायची गरज पडली? समजा एवढं, मतलब सुनने वालों ने मूर्ख नहीं बनना है। कलीसिया जो आप लोग अगर सुनते हो ना तो मूर्ख नहीं बनना है। पूर्ण पडताळणी करायची देवाच्या वचनाची। आणि कोणाला ऐकतोय? खूप चमत्कार होते म्हणून तो तुम्हाला स्वर्गात नेणार नहीं। तो हम किसको सुन रहे, किसको फॉलो कर रहे हैं याद रखो। तो बिल्कुल भी नहीं सुनना, जो स्वर्ग जाके आए उनका तो नहीं सुनना। एक ही स्वर्ग जाके आए यीशु मसीह, उसका हमें सुनना है, उसका वचन प्रभु ने उसमें लिखा है। हालेलुया।